बक्षीसपत्र एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो पैशाची देवाणघेवाण न करता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जंगम किंवा स्थावर मालमत्तेची मालकी स्वेच्छेने हस्तांतरित करण्यासाठी वापरला जातो. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 122 नुसार बक्षीसपत्र स्वेच्छेने बळजबरीशिवाय केले पाहिजे आणि बक्षीसपत्र लिहून घेणाऱ्याने बक्षीसपत्र लिहून देणाऱ्याच्या हयातीत ते स्वीकारले पाहिजे. स्थावर मालमत्तेचे बक्षीसपत्र कायदेशीररित्या वैध होण्यासाठी नोंदणी कायदा 1908 नुसार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत नसलेले बक्षीसपत्र न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही. अशा प्रकारचे बक्षीसपत्र हे बेकायदेशीर असते. खरेदी खताप्रमाणे बक्षीसपत्राच्या करारामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार होत नाही. यामध्ये मालमत्तेचे हस्तांतरण हे प्रेम, आपुलकी, सदिच्छेतून केले जाते. बक्षीसपत्र हे जमीन, घर, दागिने, शेअर्स इत्यादी यासह जंगम आणि स्थावर मालमत्ता म्हणजेच मुव्हेबल आणि इममुव्हेबल प्रॉपर्टी यांच्या हस्तांतरणासाठी वापरले जाऊ शकते. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.